नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे. मित्रांनो, ज्यावेळेस आपण पैसे कमवायला लागतो त्यावेळेस आपला खर्च कमी असतो. कारण लग्न झालेलं असतं किंवा नुकतंच झालेलं असतं, मुलं कमी नसतात किंवा असली तर छोटी असतात आणि त्या काळामध्ये आपला खर्च आपण वाढवतो. काय होतं, ज्यावेळेस नोकरी लागली की आपण एक दिवस आपला रिटायरमेंट करत चाललेला आहे. जन्म मृत्यू मधलं अंतर जीवन तसंच आहे. जीवनाचा पण प्रवास चालू आहे आणि आपल्या कामाचा पण प्रवास चालू आहे. परमनंट नोकरी असेल तरी व्यवसायात तर लाईफच नसतं, चढ उतार होतात. हे कंट्रोल करण्यासाठी आपल्याला फंड, रिझर्व्ह फंडची गरज आहे. आणि LIC ऑफ इंडियामध्ये जर केलं तर काय होतं, तो फंड तर सिक्युअर आहे, त्याच्यावर इंटरेस्ट मिळतो, बोनस मिळतो, परंतु पुढची गॅरंटी मिळते. जसं नोकरीमध्ये सुद्धा तुम्हाला परमनंट नोकरी असेल तरी आपण फिट अँड फाईन असेल तरच आपण जॉब करू शकतो आणि आपल्याला कामावर ठेवलं जातं. डिसेबिलिटी, डेथ, डिसीज कधी कुणाला येतील सांगता येत नाही. ही मोठे धोके आहेत. उत्पन्न बंद करणारे ही संकट आहेत. कुणाच्या आयुष्यात कधी येतील सांगता येत नाही. छोटी मोठी ते सुरक्षित करण्यासाठी आणि सतत फायदा मिळवण्यासाठी इन्शुरन्सची गरज आहे. पूर्वीचा काळ एकत्र कुटुंब पद्धती होती. त्यावेळेस एखाद्या जर व्यक्तीचा डेथ झाला तर दुसरी व्यक्ती पूर्ण परिवार सांभाळायची. मित्रांनो, तो काळ गेला. पूर्वी उधाऱ्या होत्या बघा, आता उधारी नाहीत. आता बघा, दुधाचं जर आपल्याला दूध जरी आपल्याला मंथली लावायचं असेल तर आपल्याला डिपॉझिट भरावं होतं. रूम घ्यायची असेल तर डिपॉझिट भरावं होतं. हे असं का कन्सेप्ट आलं, त्याचं कारण सांगतो. लोक आता विश्वासानं काम करत नाहीत आणि लोकसंख्या वाढल्यावर कसं अर्थशास्त्राचा नियम आहे, जर प्रोडक्शन वाढलं तर त्याची व्हॅल्यू कमी होती. तसंच आहे आपल्याकडं. पैशाचं पण तेच आहे बघा. आपला रुपये घसरतोय आणि महागाईंचं पण तेच आहे आणि प्रत्येकाला पैसे मिळावं वाटतात. त्याच्यामुळे काय होतात, आता शाळा कॉलेजमध्ये मार्कचं पण तसंच आहे. पूर्वी 60 मार्क म्हणजे सगळ्यात हायेस्ट असायचं, आता 100 मार्काला सुद्धा किंमत नाही. लोकसंख्या वाढ, अनेक गोष्टी आहेत, अनेक फॅक्टर आहेत. मित्रांनो, मला सांगायचे की आपण फसू नका. बचत चालू करा आणि जास्त चालू करा सुरुवातीच्या काळामध्ये. कारण काय होतं, मुलं बाळं असतील तर छोटी असतात, त्यांचा खर्च कमी असतो आणि तो खर्च हळूहळू जसं त्यांचा क्लास वर्ग बदलेल तसा खर्च वाढतो आणि आपल्याकडं आपले पण खर्च वाढतात आणि मग आपला नोकरीचा पिरियड कमी होतो आणि आपल्याला बचत होत नाही. हाच पैसा मल्टिपल होऊन तुमच्या कामाला येईल. सुरुवातीच्या काळात जास्त बचत केली पाहिजे. नंतर मुलं मोठी झाली की आपल्याला बचत होत नाही, मग हाच पैसा वाढून तुमच्या कामाला येईल. LIC ऑफ इंडियाकडे आयुष्यभर इन्कम देणारा प्लॅन आहे. लवकरात लवकर घ्या, नाहीतर काय होईल, आपलीच फसवणूक आपण केल्यासारखं होईल. कारण योग्य वेळी योग्य काम नाही केलं तर त्याचं नुकसान आपल्याला सहन करावं लागतं आणि लोक आपल्याला सांगतात, आपली किंमत पण कमी होती. आपण जर प्लॅनिंग केलं तर आपलं लोक आपली कौतुक करतात आणि आपल्याला जर चुकलं तर आपल्याला लोक बदनाम करत देत नाही कुणी. तरी LIC ऑफ इंडियाचा हा आयुष्यभर इन्कम देणारा प्लॅन बंद होत आहे. लवकरात लवकर घ्या, फोन करा.